मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही, आणखीन काय बोललात? गली गली में बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते. घाबरते ना? अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं. भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता. पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती किती नावं घ्यायची. चापेकर बंधू, सगळे याच वयातले होते, याच वयातले. ज्यांना आज आपण जेन झी म्हणतो, ती काय झुरळं होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता, तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो आहोत की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे. कोणी एकेकाळी मी सुद्धा याच वयात होतो. जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय. जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत, या सत्तेला चिकटलेल्या लोकशाहीचं रक्त पिणाऱ्या गोचिड्या आपल्याला खेचून बाहेर काढाव्याच लागतील. आणि आजपासून हा लढा सुरू होतोय. तिकडे जंतर मंतरला काय करतील सांगता येत नाही, कारण सगळं सैन्याची जमवाजमव सुरू झालेली आहे. इंग्रजांनी सुद्धा असं 100-150 वर्ष राज्य केलं होतं. पण देशातली जनता जेव्हा एकजुटीने रस्त्यावरती उतरली, तेव्हा इंग्रजांना सुद्धा इथून पाय काढून पळावं लागलं होतं. तसंच यांना आपल्याला करावं लागेल. आणि आजपासून तुम्ही जिथे जिथे असाल, मी या माध्यमांच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विनंती करतोय, तुम्हाला जसं जमेल, तुम्हाला जसं झेपेल,
तसं हे स्वातंत्र्य जपण्याचं युद्ध आता सुरू करा. जिथे सभा घ्यायच्या सभा घ्या. जिथे मेणबत्त्यांचा मोर्चा काढायचा मेणबत्त्या मोर्चा, जिथे मशाल मोर्चा काढा. मानवी साखळी तर मानवी साखळी करा. पण जिथे जातील तिकडे सगळ्यांना कळलं पाहिजे की आता अब देश इन लोगों की बात मानने वाला नहीं है. आणि नवीन आणखीन एक तुम्हाला सांगतोय, अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैं अण्णा हूं. आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हूं. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो. हे यांना दाखवून द्या.